नमस्कार, वर्षाच केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मस्त खमंग खुसखुशीत असा एक प्रकार बनवतोय, तो म्हणजे ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या। या पुऱ्या बनवण्यासाठी कोणत्याही डाळी दळून आणण्याची गरज नाही। घरामध्ये जे पीठ असतात तेच पीठ मिक्स करून आपण या पुऱ्या बनवत आहोत। तर या पुऱ्या तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, ब्रेकफास्टला खाऊ शकता, कोणतेही लोणचं किंवा दही किंवा कोणतेही भाजी बरोबर या पुऱ्या खायला छान लागतात। 8 दिवस आरामात टिकतात। त्यामुळे जर आपली मुले हॉस्टेलला असतील तर मुलांनाही एक टिकाऊ खाऊ म्हणून बनवून देऊ शकता। प्रवासात जाताना बरोबर नेऊ शकता। या पुऱ्या छान फुगतात आणि खमंग अशा खुसखुशीत बनतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून ओवा मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया। इथं लसूण जास्त घ्यायचं, कारण लसूण घातल्यामुळे आपल्या पुऱ्या या खमंग बनतात। आता हे वाटण मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण पीठ काढून घेऊयात। तर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/4 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ सगळं चाळून घेतलेलं आहे। इथं त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी घालूया। कोथिंबीर जरा जास्त घालायची। आपण वाटण केलेलं ते वाटण घालून घेऊया आणि 2 चमचे मी पांढरे तीळ घातलेले आहेत, हाफ टीस्पून मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हाफ टीस्पून हळद घालूया आणि हाफ टीस्पून धनिया पावडर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया, कारण सगळे मसाले हे पिठामध्ये चांगले मिक्स होतील। आणि आता आपल्याला हे थोडंसं पाणी घालून चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे। पुऱ्यांसाठी पाण्याचं प्रमाण हे खूप कमी लागतं, कारण पीठ जर सैल भिजवलं तर पुऱ्या या जास्त तेलकट बनतात व लगेचच मऊ पडतात आणि वातटही होतात। तर त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता इथं 2 चमचे आपण तेल लावून घेऊया, कारण तेल लावल्यानंतर आपलं हे पीठ चांगलं राहतं आणि कोरडं होत नाही। आता हे पीठ आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी चांगलं तिंबून घ्यायचं आहे। चांगलं तिंबून घेतलं पीठ की चांगलं मऊ होतं आणि मग आपल्या पुऱ्या ह्या चांगल्या टम्म फुगतात आणि खुसखुशीत पण होतात। आता हे पीठ चांगलं मऊ झालेलं आहे। आता इथे हे पीठ आपल्याला फक्त 5 मिनिटांसाठीच भिजवायचं आहे, कारण हे ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे ज्वारीचं पीठ जास्त वेळ जर ठेवलं तर कोरडं होतं आणि मग आपल्या पुऱ्या ह्या साईडला चिरू शकतात। तर आता बघा 5 मिनिटाचं साठी ठेवलं होतं मी। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। पुऱ्या लाटण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे लिंबाच्या साईजचेच गोळे करायचे आहेत। तर असे गोळे केले की आपल्या पुऱ्या चांगल्या होतात। आता बघा पुऱ्या लाटण्यासाठी एका पोळपाटाला मी थोडंसं तेल लावून घेतलं। आता इथं आपल्याला पुऱ्या लाटण्यासाठी पीठ लावायचं नाही, थोडंसं तेल लावायचं आणि पुरी आपल्याला एकदम मध्यम लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ करायची नाही आणि जास्त जाडी ठेवायची नाही, एकदम हलक्या हाताने लाटायची आहे। आता तुम्ही ही साईज बघू शकता की मी कशी ठेवलेली आहे बघा। जास्त जाडी नाही आणि जास्त पातळी नाही, अशी एवढी साईज आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। आता तिचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं का नाही हे चेक करण्यासाठी एक थोडा पिठाचा गोळा मी घातलेला आहे। गोळा लगेच वरती आला म्हणजे पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम आहे। आता तेलात पुरी सोडून घ्यायची। 1 मिनिटभर आपल्याला पुरीला हलवायचे नाही, झाऱ्याने साईडला गरम तेल पुरीवर उडवत राहायचे आणि लगेचच पुरी आपली टम्म फुगायला लागते आणि दोन्ही बाजूने चांगलं पुरी तळून घ्यायची। आता इथं तुम्ही बघू शकताय की बघा आपली पुरी ही चांगली टम्म अशी फुगलेली आहे आणि आता आपण झाऱ्याने काढून घेऊया। तर आता चांगलं तेल नितळून घ्यायचं। आता इथे तुम्ही बघू शकताय की आता पुरीचा कलर किती छान आलेला आहे, अशी टम्म अशी फुगलेली आहे, चांगली खमंग अशी खुसखुशीत अशी पुरी आपली तयार झालेली आहे। आता पुरी चांगली नितळलेली आहे, तर आपण साईडला काढून ठेवू। तर दुसरी पुरी सुद्धा मी अशीच घालून घेतली। तर आता इथे पुऱ्या तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर हे योग्य असायला हवं असतं। तर तेल जर जास्त कडकडीत गरम झालेलं असेल तर पुरी तेलात घातली की लगेच जळते आणि जर कमी गरम असेल तर पुरी वातट होते आणि फुगत नाही। तर आता बघा व्यवस्थित ही दुसरी पुरी पण आपली चांगली टम्म अशी फुगलेली आहे। तर आता आपण तेल नितळून घेऊया आणि आता या सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेतलेल्या आहेत। ही पुरी पहा, तुम्हाला आवाज येईल, आला ना छानसा आवाज? बघा किती छान झालेली आहे, मस्त झालेली आहे, खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे।
आणि इथे बघा तुम्ही आतमध्ये अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही, अजिबात हाताला कुठे तेल लागत नाही आणि एकदम खुसखुशीत अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे। या पद्धतीने पुऱ्या केल्या की त्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि वातटही होत नाहीत, त्या अशा चांगले खमंग बनतात। तर आता इथे तुम्ही बघू शकताय की बघा आपले ह्या सगळे पुरी एकदम अशा थंड झाल्या तरीसुद्धा अजिबात नरमसुद्धा पडत नाहीत। त्यामुळे या पुऱ्या मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता, तसंच ब्रेकफास्टलाही खाऊ शकता। तसं 8 दिवस चांगले टिकतात, त्यामुळे हॉस्टेलच्या मुलांना घरचं खाऊ म्हणून बनवून देऊ शकता। प्रवासात कुठेही जाताना बनवून आपण नेऊ शकतो। तसंच ह्या पुऱ्या दही, उसळ किंवा कोणत्याही भाजीबरोबर अगदी अप्रतिम लागतात। तर या पद्धतीने या ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।